विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी विषयातील एक खेळ खेळणार आहोत जो अल्फाबेटचा गेम आहे. कशाचा गेम आहे? अल्फाबेट्स. अल्फाबेट्समध्ये कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स आहेत. तुम्हाला आहेत ना? कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स, ए पासून झेड पर्यंत 26 लेटर्स आहेत. तर त्यामधले कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स मी फळ्यावरती लिहिलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, ज्या विद्यार्थ्याला मी बोलवेन त्या विद्यार्थ्याने खडू घ्यायचा आणि मी जे अक्षर सांगितलेलं आहे त्या अक्षराला ओळखून त्याला गोल करायचा, सर्कल करायचं त्याच्या भोवती. कळाले का? मी कॅपिटल लेटर सांगेल किंवा स्मॉल लेटर, तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित शोधायचं आणि त्या लेटरला गोल करायचा. रेडी आहात सगळेजण? चल यशस्वी, हे घे चॉक. याच्यातून तू मला कॅपिटल एम शोधून दाखव. बाकीचे कोणीही सांगायचं नाही आहे. कॅपिटल एम बघ कुठं आहे. याच्यामुळे आपल्याला कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स व्यवस्थित ओळखायला मदत होते. बरोबर आहे का रे? व्हेरी गुड यशस्वी. क्लॅप. समर्थ, कम हियर. तू आता याच्यातून स्मॉल जी शोधून दाखव. स्मॉल जी. जी फॉर गोट आणि स्मॉल लेटर. व्हेरी नाईस. क्लॅप. बरोबर शोधलेला आहे त्याने. शिवम या इकडे. कम हियर. हा चॉक घे. तू आता मला झेड फॉर झेब्रा, कॅपिटल झेड कुठे आहे शोध. व्हेरी गुड. क्लॅप. सायली, कम हियर. टेक दिस चॉक. बी, स्मॉल बी, स्मॉल लेटर. बी. बी फॉर बॉल, स्मॉल. व्हेरी गुड. बघा कसं शोधावं लागतंय. शोधून आपल्याला बरोबर व्यवस्थित शोधून त्याला गोल करावं लागते. बरोबर की नाही? चल ओम, टेक दिस चॉक. तू मला स्मॉल एफ शोधून दाखव. एफ. एफ फॉर फिश, पण स्मॉल लेटर. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही अभ्यास करून आलेले आहेत, घरून अभ्यास करून आलेले आहेत ना? व्हेरी गुड. अथर्व चल. टी फॉर टायगर, कॅपिटल टी. हां, कॅपिटल टी शोधून दाखव. कॅपिटल टी. अरे वा, व्हेरी गुड. संगीता चल. पी फॉर पॅरट, कॅपिटल पी. अरे वा, काय लवकर शोधलं हिने. व्हेरी गुड. क्लॅप. कोण राहिलं? स्वरांजली. स्मॉल आर शोधून दाखव आता तुम्हाला. आर फॉर रॅबिट, स्मॉल आर. व्हेरी नाईस. क्लॅप. हा गेम समजलेला आहे का तुम्हाला आता? हा गेम तुम्ही तुमच्या बहिणीसोबत, तुमच्या भावासोबत घरी किंवा तुमच्या शेजारच्या मित्रासोबत पण तुम्ही हा गेम वहीवरती असे अल्फाबेट्स लिहून तुम्ही हा गेम खेळू शकता. एक लेटर तुम्ही सांगायचं, त्याने गोल करणार, आणि एक लेटर तुमचा मित्र सांगेल आणि तुम्ही त्याला सर्कल करायचं, आणि कोण हारतं कोण जिंकतं ते बघायचं. ज्याला कोणाला ओळखता आला नाही तो आउट झाला. समजला का गेम? खेळणार मग तुम्ही घरी मित्रासोबत, बहीण भावासोबत खेळणार हा गेम? ओके.